विदर्भ में बढ़ते ड्रग्स नेटवर्क को लेकर कांग्रेस विधायक डॉक्टर नितिन राउत ने मानसून सत्र में सरकार से जवाब मांगा। वहीं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ड्रग्स मुक्त महाराष्ट्र के लिए विशेष अभियान, गोपनीय सूचना तंत्र और इनाम योजना की घोषणा की है। अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री हे विदर्भाचे आहेत, नागपूरचे आहेत खास करून, आणि मूळ प्रश्नामध्ये नागपूर, गडचिरोली, यवतमाळ व वर्धा या विदर्भातील जिल्ह्यांचा स्पष्ट उल्लेख आहे। शासनाने उत्तरात केवळ मुंबई आणि ड्रग फ्री मुंबई अभियानाचीच माहिती या ठिकाणी दिली आहे। विदर्भातील वाढत्या नशेखोरीवर उत्तर मात्र त्रोटक आहे। अध्यक्ष महोदय, सन 2025 मध्ये राज्यात 523.17 कोटीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले। यापैकी एकट्या नागपूर आणि विदर्भातून किती कोटीचे ड्रग्ज जप्त केले, तिथली अचूक आकडेवारी काय, हा माझा दुसरा प्रश्न। आणि या ठिकाणी आपण सांगत असताना माननीय मुख्यमंत्री म्हणालेत की एनटीएफचे युनिट आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा करणार, परंतु राज्यामध्ये हे 7 युनिट आज कार्यरत आहेत। यातील विदर्भ विभागासाठी किती स्वतंत्र युनिट तैनात आहेत आणि तिथे पुरेसे मनुष्यबळ किती आहे याची माहिती सुद्धा हवी आहे। अध्यक्ष महोदय, नागपूरमध्ये रस्त्यावरील लहान पेडलर्सला पकडून जर आपण ऑपरेशन थंडर याचं कौतुक करत असू तर कुठेतरी आपण चुकतो ते लक्षात घेतलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे एलएसडी कागजी नशा सापडूनही स्थानिक पोलिसांनी माहिती अभावी त्यांना 2दा सोडून दिले। गृह विभाग आपल्या एनडीपीएस यंत्रणेला अशा आधुनिक अंमली पदार्थाचा छडा लावण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण देत नाही काय, हा एक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, आणि आमच्या शहरामध्ये एमडीची माहिती, आता एमडीची मागणी हे कोट्यावधीच्या घरात पोहोचलेली आहे। अध्यक्ष महोदय, माफिया आधी तरुणांना त्याचे व्यसन लावतात आणि त्यानंतर त्यांनाच सप्लायर पेडलर्स बनवतात। शाळा कॉलेजच्या रस्त्यावर हे रोखण्यासाठी सरकार काय ठोस पावलं उचलणार आहेत, काय ऍक्शन प्लॅन आहे, हा माझा चौथा प्रश्न। आणि 5वा प्रश्न, विदर्भात प्राण्यांना शांत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाचा मानवी नशा म्हणून झॉम्बी ड्रग्ज सारखा सर्रास वापर केला जात आहे। ही अत्यंत घातक औषधे मेडिकल स्टोअर्स मधून तरुणांपर्यंत सहज कशी पोहोचत आहेत यासंबंधीची माहिती मला हवी आहे। प्रत्येक विभागामध्ये युनिट आपण तयार केलंय, पण आता ते युनिट अजून डिसेंट्रलाइज आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत। पहिल्यांदा आपण काय करायचो की त्याच पोलीस स्टेशन मधले लोक त्या ठिकाणी करायचो। आता हळूहळू कंप्लीट युनिट, म्हणजे हे आता पदनिर्मिती करून आपण युनिट तयार केलेले आहेत, त्यामुळे हळूहळू ही पदनिर्मिती खालपर्यंत करून सगळीकडे हे युनिट्स आपण तयार करू। जसं प्रश्न याच्यामध्ये मुंबईचा विचारला म्हणून मी मुंबईचं सांगितलं की मुंबईमध्ये आता मोठ्या प्रमाणात जवळपास 3000 शाळा कॉलेजेसमध्ये आपण पुढच्या काळात कार्यक्रम घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये जाणीव जागृती आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा अँटी ड्रग्ज कॅम्पेन आपण अशा प्रकारे आता जो कार्यक्रम हातात घेतलाय हा राज्यातल्या सगळ्या शहरांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये ड्रग फ्रीच्या संदर्भात किंवा अँटी ड्रग्सच्या संदर्भात एक मोहीम आपण हातामध्ये घेतो, ज्यात त्यांना ड्रग्सचा सप्लाय कसा होतो, ड्रग्सचे काय हे होतात, बाहेर पडायचं असेल तर त्यातनं काय केलं पाहिजे, का माहिती दिली पाहिजे, अशा पद्धतीचा विचार देखील आपण करतो। त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई जी आहे ती कारवाई आपण करू। आणि मला हे देखील सांगायचं आहे की आता आपण हाही निर्णय केलेला आहे की ड्रग्सच्या संदर्भात जे लोक माहिती देतील त्यांच्याकरता आम्ही अशी योजना तयार करतो की ज्या योजनेमध्ये त्यांना आम्ही पारितोषिक किंवा पुरस्कार तर देऊच, पण त्यांची आयडेंटिटी पण रिव्हील होणार नाही, अशा पद्धतीनं एक व्यवस्था आम्ही उभी करतो। त्यामुळे निश्चितपणे विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये या पद्धतीनं आपण कारवाई करून हा जो काही ड्रग्सचा मेनिस आहे किंवा ही जी काही नार्कोटिक्सची आता एक प्रकारे आपल्यासमोर आव्हान आहे, या आव्हानाचा सामना करण्याचा आपण प्रयत्न करू।